मी इथे रेडी आहे आणि त्या दिवशीच बड्डेचा घातलाय मी. तर आता निघू आम्ही. त्याशीच घातलं आणि केस अशी मी वरती बांधल्यात सध्यावरती, बिकॉज आता ऑटोमध्ये जाणार आहे त्यामुळे तसे मेसी होऊन जातील. तर बघूया व्लॉग कसा होतोय. खूप मजा येणार आहे गाईज. त्याशी तुम्ही बघितलं असेल हा व्लॉग, तर मी जास्त दाखवणार नाही. चलो देखते काय काय होतंय. गाईज आज मामींचा पण बड्डे. मामी हॅपी बर्थडे. आमचं ध्रुव पण रेडी आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे ध्रुव. तुला पण. तुला पण विश करायचं. ध्रुव नटलाय मस्त मस्त. आम्ही इथून चाललो गाईस. तर इथेच कुठेतरी आहे ते. आणि आमच्या ध्रुवला इथं लय पेंगलाय. आमचा ध्रुव किती झोप आला आमच्या ध्रुवला बघा. हे आहे अर्थ सेलिब्रेशन हाऊस. तर इथे यांचं सेलिब्रेशन आहे. तर ह्यांची तयारी बघू शकता तुम्ही. जसं की आता परत लग्न लावणार आहे आम्ही. आम्ही जरा पिशव्या धरतो. त्यांना फोटो काढायचा आहे ध्रुव. आपण त्याच्यामध्ये जायचं. हा आतमध्ये जायचं. इथं मम्मीचा आणि पप्पांचा लुक कसं वाटतं कमेंटमध्ये जरा सांगा आम्हाला. इव्हेंट मॅनेजर हे जे चालवणार असतात त्यांचे. हां तर आता इथे पप्पांना पट्टी बांधणार आहेत डोळ्यांवर. हे पप्पांसाठी सरप्राईज आहे. तर आज मम्मीला सरप्राईज नाही तर पप्पांना भेटणार आहे सरप्राईज. तर हे दादा आहेत 2 इव्हेंट मॅनेजर. हां आता यांची एंट्री घेतात ते आतमध्ये. आपण पण बघूया कसं आहे आतमध्ये. तर गाईज आतमधलं सेलिब्रेशन खूप मस्त आहे. आतमध्ये गाईज असं आहे काहीतरी डेकोरेशन. खूप मस्त आहे. खूपच मस्त आहे. आवडलं का तुम्हाला? काहीतरी कमेंट. छान वाटलं. हे लोकच फोटोज वगैरे काढून देणार. जसे तुमचे माणसं असणार तसे तुमचे रेट असणार. गाईज मला तर खूप जास्त आवडलं. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की विजिट करा. खूप मस्त आहे. AC रूम आहे आणि फॅमिली टाईम छान स्पेंड करू शकता. जरूर जा जा. व्हिडिओज काढतात ते तिथं. व्हिडिओज वगैरे सगळं काढतात हे लोक. फोटोज वगैरे. आम्ही दोघी इथं बसतो गाईज. तरी त्यांना पोजेस चालू आहेत लग्नाचे. यांचे 19 म्हणजे 19 इयर्स कंप्लीट झाले यांना. नाही ते काहीच त्याला बसतच नाही ते नीट. तर मम्मीचे आता फोटोज काढतात सिंगल बसून फोटो काढतात. आणि हा ध्रुवनुचा फोन पाहिजे. नुसता फोन पाहिजे. तो पण व्हिडिओ काढतोय.
इथे येऊन कसं वाटतंय? या सगळ्यांनी गाईज याचं नुसतं केक खायचं चालू त्यांचा बर्थडेच आहे. मी हेअर्स ओपन मध्ये छान दिसते कविता ओपनमध्ये बिकॉज म्हणजे खूप जास्त बघू शकतो. आता फोटो वगैरे झालेत काढून आणि आता हे लोक रिव्ह्यू देणार आहेत. तर हे लोक आता रिव्ह्यू देणार. कसं वाटलं तुम्हाला आज आपल्या सेलिब्रेशन हाऊसमध्ये तुम्ही आला सेलिब्रेशन करायला? खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन आणि मला एक सरप्राईज दिलं माझ्या मुलीने आणि माझ्या मिसेसनी. इथे येऊन मला खूप आनंद वाटला. तिथे सगळ्यांनी इथे या आणि भेट देऊन तुम्हाला एक कसा आनंद वाटतो हे परत एकदा तुम्ही तुमच्या रील्समधून सांगा. बरोबर आहे? खूप छान. खूप छान वाटतात. आम्ही चाललोय हॉटेलला. मस्त मस्त. तर गाईज आम्ही आता इथे नमक लावलोय फॉरेस्ट वरती फॉरेस्ट आणि इथे नमक आहे खाली हॉटेल. गाईज हा आहे नमक हॉटेल. दिस इज द नमक. आता जाऊया आपण आतमध्ये. नाचते मम्मी पण नाचते. तिथे काहीतरी हळदी आहेत वाटतं गाईज. हळदीला जायचंय. चल जायचं हळदीला. चला तू चला नाचायला चला. ये नाचो. ध्रुव आमचे नाचतो. अय उधर किधर किधर इधर. हा आज आमचे दादाचे हळदीला. आज ह्या दिवशी आज माझ्या मम्मी पप्पांचं गाईज लग्न झालेलं ह्या दिवशी काहीच अंधार. आणि ह्या दिवशी माझ्या मम्मी पप्पांचं लग्न झालं होतं. मी नव्हती त्याच्यामध्ये. ध्रुव पण नव्हता. आता इथे येतात. आम्ही आता हॉटेलला आलोय. इथं आम्ही बसूया बघूया कसं आहे. इथे बसणार आहेत सगळे. तर असं काय हॉटेल आहे. नमक रेस्टॉरंट आहे. आले तरी पण नाचते तिथं हळदीचे गाणे ऐकून गायचे लोक. हळदीला जायचंय. ध्रुव तुला हळदीला जायचंय. तिकडे जायचंय तिकडे जायचंय. हळदीला जायचं. चल जाऊ चल. पापड आला आहे. पिझ्झा पण आलाय. तर खाऊया आपण. बघा इथं कॅन्डल लाईट डिनर असतं. इथं कॅन्डल बारीक क्रिस्पी पण आले. आता क्रिस्पी खाऊया आपण. मस्त मस्त आले. आणि ध्रुवला आमच्या झोप आली इथं. गाईस तुम्हाला फर्स्ट बाईट. आता इथं आमचं बटर चिकन आलंय. तर गाईज आपण हे असं ह्याला टाकू. तिथे घास भरत होते एकमेकांना. आमची इथे
बिर्याणी खाऊ, भाकर वगैरे खाऊन झालं. बस बस भिवंडी अंड्यामध्ये. रात्रीचे आता 1 वाजायला आलाय आणि हा ध्रुव बघा TV बघत बघत खात. ध्रुव ए ध्रुव ध्रुव गाईज आता 1 वाजलाय. आता ब्लॉग एंड करते. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय बाय.